माऊला नक्की काय म्हणायचं असेल? ती म्हणाली की परी आली आणि चष्मा नीट करून गेली. भानूनी चष्मा नीट केला हे ठीक आहे, पण मग त्यांनी माऊकडे का दिला? की माऊला माहितीये भानू परी आहे. माऊला सगळं विचारायला हवं. माऊ, तू अजून झोपली नाहीस? नाही, पण तू कसला विचार करतोयस? हळू बोल, शोभा झोपली. पण तू कसला विचार करतोयस? कसलाच नाही. मग तू अजून झोपला का नाहीस? मगाशी तू म्हणालीस की परी आली आणि चष्मा नीट करून गेली. हा मग? तू खरंच परीला पाहिलंस? हो, मी तुझ्याशी कशाला खोटं बोलू? कशी दिसते परी? छान, मस्त. हो का? आणि ही परी राहते कुठे? आकाशात. भानू माऊ समोर आकाशात गेल्या होत्या. बरं, आपल्यापैकी कोणी पाहिलंय का त्यांना? हो, सगळ्यांनी पाहिलंय. तूही पाहिलंयस. आता माऊनी कोणाला सांगितलं तर? काळजी करू नकोस, मी कोणालाच सांगणार नाही. तू झोप, तुला त्या कामावर जायचं असेल ना? हो. मी पण झोपते. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. मोहन, माझे केस ओढतोयस तू. भाऊ, हळू. शोभा झोपली, हळू बोल. मग तू हळूहळू वेळी बांध ना. हो, बांधतो बांधतो. मोन्या, चहा दे. हो, शोभा करतो. हा, हे जरा होऊ दे. मोन्या, ते नंतर कर ना. तुला माहितीये ना, उठल्या उठल्या मला चहा लागतो. हो, करतो करतो करतो. मोन्या, तिची वेणी नंतर घाल रे, आधी चहा कर. हो शोभा, एवढं झालं की करतो. मोन्या, उठल्या उठल्या काम आटपायची सोडून हिची वेणी घालत बसलाय. बायकोला नाश्ता द्यायचाय, चहा द्यायचा, त्याचं काही पडलेलीच नाहीये. करतो करतो. माऊ, ही वेणी कोणी घातली? शोभाताई, काय काम आहे का? हो, सांगते, आधी मला चहा घेऊ दे. तोपर्यंत जरा कचरा काढून घे. अच्छा. हो, तुम्ही कशाला माऊ समोर जादू करता? मोन्या, चहा कर रे लवकर. हो, करतो करतो. काय जादू केलीस तू? काही नाही, फक्त वेणी घातली. तुला सांगितलं ना मालकांसमोर जादू नाही करायची म्हणून. शांतपणे तू उभी राहा, काय करू नकोस. मोन्या, तुला 1000 वेळा सांगितलंय मी उठायच्या आधी चहा तयार ठेव म्हणून, पण नाही, तुला नको ती कामं सुचतात. वेण्या काय घालतोय, काय करतोय, सावण का जात नाहीये. ऐक मोन्या, हा, तुला साबण केलं. मोन्या, लवकर ये. आलो. हा शोभा, आलो. मोन्या, लवकर पाणी दे. घे. हा, हे घे हे घे हे घे. तुला सांगितलं ना मालकांसमोर जादू नाही करायची. मी कुठे काय केलं? ती ओरडते म्हणून मी असते. साबण का जात नाहीये. हे घे, आणखी घे आणखी. हे घे.
शोभा शोभा चहा. आग होते रे बाबा. होईल होईल बरं होईल शोभा. हे दूध घे. साखर टाकली? हा टाकली. उसाचे मळे आहेत ना आमचे. अगं शोभा असू दे, लहान आहे ती. बोलायला बरोबर कळतं. या घरात राहायचं असेल ना तर स्वतःची कामं स्वतः करत जा. का मोहन माझ्या वेणी घालून देतो, मला दूध आणून देतो म्हणून जळतेस का माझ्यावर? बघ बघ कशी बोलते बघ. शोभा अगं लहान लहान आहे खरंच ती. लहान मुलं अशी असतात का? हा. मला आणखीन दूध हवंय. अरे बापरे माऊ, दूध संपलंय, मी घेऊन येतो. हा काही गरज नाहीये. एक ग्लास दिलस ना पाच झाला तेवढा. अगं शोभा वाढतं वय आहे तिचं, भूक लागली असेल आणि घरातलं दूध संपलंय, आपल्यालाही चहाला दूध लागेलच ना. मी आणतो, पटकन आणतो. आणतो हा माऊ, आणतो. बानू मला खायला दे ना, भूक लागलीये. भस्म्या झालाय भस्म्या. पुण्याला एवढं सांगते कळत सुद्धा नाही. येऊ दे दाखवतेच. भानू अगं बाई, कुठे गेली भानू? अगं काय ग, तू आज कामावरच नाही आलीस? ते राहुल ऑफिसला जायचंय, डबा करायचंय, पटापट चपात्या बनवायला घे, मी भाजी करते. अगं हो हो येते, जरा थांब ना. एवढी काय घाई तुला? ते राहुलला जायचंय ना, मग ते डबा येते. हा 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 चल चल. अंजे, काय वहिनी? 2 दिवसापूर्वी माझे 40 रुपये घेतले होते, 40? परत करायचे आहेत. लक्षात तरी आहेत का? हा लक्षात आहे ना. बाय म्हणजे देणारच ना परत? हा आणून देते ना, एवढं काय त्याच्यात. आता आणून देते तुमचे 40 रुपये, काय खात नाहीये. शोभा मला भूक लागली, मला खायला दे ना. अगं मोन्या तुझ्यासाठीच दूध आणायला गेलाय ना. जरा काय मागितलं की चालला लगेच आणायला. जरा जेवण करायचे, सगळी कामं तशीच पडली आहेत. आहे का त्याच्या लक्षात? चल जा बस इथे. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. येऊ दे मोन्या, येऊ दे मोन्याला सांगते मी. ही कारची माझ्या घरात नकोय. ही सारखी मला नकोय नकोय करत असते ना, आता हिला दाखवतेच. नकोय. 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 राहुल मला 40 रुपये दे. थांबते. राहुल मला 40 रुपये दे ना. आणि तुझं काय चाललंय यार? तुला दिसतंय ना मी कामाला जातोय, तयारी करतोय. काय तुझं मधी मधी कशाला पाहिजे असतात तुला सारखे सारखे पैसे? मला त्या शोभा वहिनींना द्यायचे. त्यांना सांग नंतर देतो. नाही मला त्यांना आत्ताच द्यायचे. पैसे मिळाल्याशिवाय त्यांना चैन नाही पडणार. मग कशाला घेते त्यांच्याकडनं पैसे? राहुल आम्ही बाजारात गेलेलो, माझ्याकडचे पैसे संपले हा. आणि मला गोळा खायचा होता राहुल, म्हणून मी त्यांच्याकडून 40 रुपये उधार घेतले. नुसताच धर. अंजू, तू 40 रुपयाचा गोळा खाल्लायस? हा तर मलाही वाला होता ना. तुम्ही खाते 40 रुपयाचा गोळा? मी खाते, दे मला 40 रुपये. देतो तुला हा. 40 रुपये. दे लवकर. इधर हे 40 रुपये धर. राहुल 2 रुपये पण दे. 40 सांगितलं, 2 कशाला पाहिजेत अजून? व्याज म्हणून देते ना, तोंडावर मारते त्यांच्या. व्याज देते 2 रुपये. हा मग? दे. 5% व्याज. हा मग देते की. खाते गोळा बिळा काहीतरी. हा ना, तू खाल्लाय का कधी गोळा? राहुल मी लगेच येते रे. नकोय.
शोभा तू अशीच शांत राहा, अशीच छान वाटतेस. वहिनी, हे घ्या तुमचे 40 रुपये आणि 2 रुपये व्याज पण आणले. नकोय. हा? काय? तुम्हाला पैसे नकोय? नकोय. व्याज नकोय का मुद्दल नकोय? नकोय. तुम्हाला पैसेच नकोय? नकोय. अगं बाई, वहिनी तुम्ही चक्क पैशाला नाही म्हणताय? नक्की नकोय? नकोय. मग कशाला मला म्हणालात? हा, लक्षात आहे ना माझे 40 रुपये घेतले कशाला? फुकट माझी फेरी वाया घालवली तुम्ही. काय तुम्ही वहिनी? नकोय. 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 माऊ, मी दूध आणलं हा, लगेच गरम करून देतो तुला. हो चालेल. शोभा तुला चहा आणू का? नकोय. बरं, घरातली भाजी संपली, मी संध्याकाळी येताना मी घेऊन येईन ना. नकोय. शोभा दुसरं काही घेऊन येऊ का? नकोय. शोभा काय झालंय तुला? सारखं नकोय नकोय का म्हणतेस? नकोय. शोभा तुला दुसरं काही म्हणायचंय का? नकोय. भानूनीच काहीतरी केलेलं दिसतंय. शोभा तू एक काम कर, तू जरा पड, तुला बरं वाटेल. ये मग जरा शोभाला झोपू द्या. ये झोप शोभा, तू पड थोडा वेळ. ये, तुला बरं वाटेल. हा झोप. मी आलो मग. राहुल घे आता सामान घेऊन या. ए मी नाही, तू चल माझ्या बरं काय घेऊन ये. चल खाली. सोडून देऊ का अंजली त्यांच्या घरचं काम? सगळं आता पहिल्यासारखं झालंय. मी परत तो वर येणार नाही, तू माझ्या बरं. तू चप्पल घाल. चल 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 खाली जाऊ. चल. मी तुला दुकानात घेऊन देतो सामान, मग तू ते घेऊन वर ये. मला परत वर नको बोलू, मला उशीर होईल कामाला. मी मला तिथलं जाईल. अहो तुम्ही शोभावर काय जादू केले? चला लवकर. मालक म्या काही नाही केलं. शोभा त्यांच्या डोळ्यात आपोआप साबण गेला. अहो मी साबणाबद्दल नाही बोलत आहे, तिला काही बोलताच येत नाहीये. नुसतं हे नकोय 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 एवढंच बोलतेय. माऊ अगं काय केलंस हे? अहो चला ना लवकर. हा चला मालक, मी येते. चला लवकर चला. नकोय. 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 शोभा तुला लाडू हवाय? नकोय. अहो तुम्ही काहीतरी करा ना, तुमची जादू मागे घ्या. माझी जादू काम करत नाही हे मालकानं कसं सांगू? हो करा ना काहीतरी. मालक, शोभा ताई 10 मिनिटात ठीक होती. बर या माऊला इथून घेऊन जायला हवं. माऊ, मी तुझ्यासाठी खाऊ आणलंय. खाऊ. वय ये चल. शोभा कुठे गेला होतास? शोभा मला माझा आवाज परत आला. माझा आवाज परत आला. आवाज परत आला. माऊ काय केलेस तू? शोभा ताईंना ठीक कर. नाही तू मला खाऊ देणार होतीस ना, आधी मला खायला दे. खायला बिला काय मिळणार नाही तुला जोपर्यंत तू शोभा ताईंना ठीक करत नाही तोपर्यंत. ती शोभा खूप कटकट करते, मला पण त्रास देते आणि मोहनला पण त्रास देते, म्हणून मी असं केलं. माऊ मालकांना ना या सगळ्यांचा खूप त्रास होतो.
शोभाताई मालकांशी कशाही वागत असल्या ना तरी मालकांचं शोभाताईंवर खूप प्रेम आहे. त्यामुळे शोभाताईंना काही बी त्रास झाला ना तर मालकांना नाही आवडत. तुम्हाला खायला देणार नसतील तर मी चालले. मऊ तिच्यामुळे ना मालकांचा माझ्या बाबतीत गैरसमज होणार. शोभा ही घे शेवबुंदी. सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस तू. मला पण हवंय. हो आणतो हा माऊ, थांब. मी नकोय नकोय का बोलत नाहीये. शोभा लाडू हवाय. नकोय. हा मला वाटलं माझी जादू परत. शोभा काय झालं पुन्हा तुझ्या आवाजाला? नकोय नकोय का म्हणतेस? काय झालं आवाजाला? आवाज बरा आहे माझा. गप्प बस जरा. हे असं का होतंय? मी तर जादू केली होती, मग ही बरी कशी झाली? माऊ ही घे शेवबुंदी. आणखी हवं असेल तर सांगा, मी आणतो. काही देऊ नकोस, तिने खाल्लंय. खाऊ दे का शोभा? हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. लाडावून ठेवलंय नुसतं. दिवसभर नुसती चरतच असते. तू ना मध्ये पडतोस म्हणून. त्याचं बरोबर केलं असतं. दूध पाहिजे, साखर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. दिवसभर नुसती मागतच असते. दिपतीलाच्या नोकर ठेवा आता. हे आणून दे, ते आणून दे. येऊ दे ना तुझ्या आई बापाला. एक एक खर्चाचा नाही हिशोब घेतला तर बघ. खर्च नुसता वाढवून ठेवलाय. डोक्यावर बस आता माझ्या मिऱ्या वाटायला. ते दे, ते दे, ते दे. थँक्यू. बघू नको मॅडे, खा आता. कौतुकाने काय बघतोयस? शोभा बघ ना किती शांत झोपली. मी दिवसभर दंगा करते आणि मग दमून झोपते अशी रात्री. तिच्याकडे बघून कोणाला वाटेल का की ही एवढी मस्ती करते? हे किती दिवस चालणार मोन्या? तिच्या आई वडिलांची तर कमाल आहे. 8-10 वर्षाची लहान पोरगी इतके दिवस हरवलीये, पण आहे काय त्यांना काही पडलेली नाहीये. शोधत आले सुद्धा नाहीये. तर काहीच कसं वाटत नाही रे. शोभा कदाचित ते जीवाचं रान करून शोधत असतीलही. आपल्याला काय कल्पना ना. त्यांना कुठे माहिती की माऊ इथे आपल्या घरी आहे. मोन्या, हिचे आई वडील जर शोधत आले नाही तर तिला काय आपण कायमचं ठेवून घ्यायचं? मी पण तोच विचार करतोय शोभा. हिच्या शाळेचं वगैरे काहीतरी बघायला हवं ना. म्हणजे हिच्या वयाची मुलं शाळेत जातात, ही दिवसभर घरी राहते आणि अशी मस्ती करत राहते. म्हणजे एकदा शाळेत जायला लागली, बरोबरीच्या मुलांबरोबर खेळायला लागली की ती मस्ती कमी करेल ना. तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? मी हिला कायमची घरात ठेवून घेणार नाही. हिचे जर आई वडील आले नाही ना शोधत तर हिची सोय दुसरीकडे कर. अजून